स्प्रिंग बूटमधून प्रोजेक्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाता? स्प्रिंग इनिशियलायझर. मग स्प्रिंग इनिशियलायझरच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर म्हणजे start.spring.io वरती गेल्यानंतर इथे आपण काय सिलेक्ट करायचो? Maven, लँग्वेज जावा, स्प्रिंग बूटचं फ्रेमवर्क जे काही असेल ते लेटेस्ट. आर्टिफॅक्ट म्हणजे इथे तुमच्या प्रोजेक्टचं तुम्ही नाव देणार, EMS एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम जे काय असेल ते. जार आणि वॅरमध्ये वेब ॲप्लिकेशन आहे म्हणून वॅर. इथे JDK कोणती तुमच्याकडे आहे इन्स्टॉल केलेली ती. माझ्याकडे JDK 21 आहे म्हणून मी इथे 21 करणार. आता JDK 22 सुद्धा आली आहे म्हणून इथे वेबसाईट अपडेट झालेली आहे. कळलं ना? त्याच्यानंतर इथे काही डिपेंडन्सीज ॲड करायला मी सांगितल्या होत्या. त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या होत्या? एक म्हणजे वेब, त्यानंतर आणखी कुठली डिपेंडन्सी सांगितलेली? थाईमलीफ. त्यानंतर आणखी कुठली सांगितलेली? लिहून घेतलेल्या आहेत ना, बोला पटापट. रेस्ट रिपॉझिटरी. त्याच्यानंतर आणि कुठली होती? JPA. आणि कुठली होती? MySQL. डेटाबेस आपण MySQL वापरणार म्हणून 1 2 3 4 5. आणखी कुठली होती का? एवढ्याच दाखवलेल्या ना सुरुवातीला? हां, अजून कुठली होती बघा जरा, चेक करा. झाल्या? ठीक आहे. आता स्प्रिंग सिक्युरिटी असणार जे तुम्हाला पुढे शिकवलं जाणार. 6वी डिपेंडन्सी. या महत्त्वाच्या सुरुवातीच्या डिपेंडन्सीज आहेत. आणि इथे मी जनरेट या बटनला क्लिक करणार. जनरेट या बटनला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला एक झिप फाईल बनवून देतो. ही झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही त्या IDE मधून ओपन करणार, जो काही तुमचा IDE असेल त्यामधून. मग इथे मी काय करतो, इथे एक फोल्डर बनवतो. इंटेलिजे IDE वापरणार म्हणून मी इंटेलिजे प्रोजेक्ट्स नावाचा फोल्डर बनवला आणि याच्यामध्ये हा प्रोजेक्ट टाकतो आणि इथे एक्स्ट्रॅक्ट करतो ही फाईल. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हा जो फोल्डर आहे, हा फोल्डर एक्स्ट्रॅक्ट केलेला फोल्डर हा मी ओपन करणार इंटेलिजेमधून. कसा? इथे राईट क्लिक करणार आणि ओपन फोल्डर ॲज इंटेलिजे. हा विचारतो नेटवरून तुम्ही डाउनलोड केलेली ही फाईल आहे, ट्रस्ट करू का यावर? तर ट्रस्ट प्रोजेक्ट म्हणायचं. याच्यातली पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितलेली? जेव्हा प्रोजेक्ट तुम्ही इंटेलिजेमधून घेता तेव्हा पहिली स्टेप काय सांगितलेली? pom.xml मध्ये ज्या काही डिपेंडन्सीज आहेत इथे स्पेसिफाय केलेल्या, त्यामध्ये एक प्रोव्हाइडेड नावाचा शब्द असणार, तो शोधून काढायचा. Ctrl+F वापरून सुद्धा तुम्ही शोधून काढू शकता तो. आणि ही लाईन घालवून टाकायची, कारण इंटेलिजेमध्ये फक्त ही लाईन प्रॉब्लेम करते, प्रोजेक्ट ओपन व्हायला देत नाही. मग जेव्हा आपण या pom.xml फाईलमध्ये थोडा जरी चेंज करतो तेव्हा असं होतं, हे लाल लाल दिसतं इथे. मग ते काय म्हणताय की हा रिझॉल्व करा प्रॉब्लेम्स, रिलोड करावं लागतं आपल्याला. मग इथे राईट क्लिक करायचं, Maven आणि रिलोड प्रोजेक्ट. मग काय करणार? ह्या जेवढ्या डिपेंडन्सी आपण सिलेक्ट केल्या होत्या, MySQL, त्यानंतर JPA, थाईमलीफ, या सगळ्या जेवढ्या डिपेंडन्सीज आहेत, म्हणजे डिपेंडन्सीज नावाच्या टॅगमध्ये ही पहिली डिपेंडन्सी, ही दुसरी डिपेंडन्सी, ही तिसरी डिपेंडन्सी, अशा मल्टिपल डिपेंडन्सीज आहेत. आणि डिपेंडन्सीज नावाचा टॅग इथे क्लोज झाला, ज्याच्या आतमध्ये मल्टिपल डिपेंडन्सी आहेत. मग या सगळ्या डिपेंडन्सी तो डाउनलोड करायला सुरुवात करणार. त्यानंतर सांगितलं महत्त्वाचं म्हणजे इथे SRC नावाचा फोल्डर, या SRC मध्ये मेन नावाचा फोल्डर असतो. याच्यामध्ये जावा आणि रिसोर्सेस. जावामध्ये आपण काय करणार? सगळ्या जावा फाईल्स ठेवणार. आणि रिसोर्सेसमध्ये ज्या डिझायनिंगसाठी आवश्यक फाईल्स आहेत, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, या सगळ्या रिसोर्सेसमध्ये ठेवणार. एवढं कळलं ना? मग आता हा जो मेन फोल्डर असतो जावावाला, त्याच्यामध्ये बघा कसं दिसतंय, com.example असं दिसतंय ना, खाली खाली उतार झालेला. मग इथे या फोल्डरमध्ये फक्त एकच फोल्डर आहे, याच्यात सुद्धा एकच फोल्डर आहे. मग इथे बघा हे कसे दिसत आहेत, एक 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 स्टेप खाली खाली उतरतोय असं दिसतं ना. मग या एका लाईनमध्ये जर तुम्हाला दाखवायचं असतील com.example.ems, तर त्याच्यासाठी इथे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. प्री अपिअरन्स. आता इथे समजा मी
फ्लॅटन पॅकेज असं केलं किंवा कॉम्पॅक्ट मिडल पॅकेज असं केलं तर बघा काय झालं, com.example.ems म्हणजे काय, कॉम नावाचं एक पॅकेज आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल नावाचं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये EMS नावाचं पॅकेज आहे. म्हणजे काय, जरा कोड हे स्ट्रक्चर कसं कॉम्पॅक्ट झालं ना, थोडं दिसायला बरं झालं, कळलं. मग इथे आणि सगळे डाउनलोड केलेले आहेत. आता आपण ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करणार. सगळ्या डिपेंडन्सी जेवढ्या आवश्यक होत्या तेवढ्या त्यांनी डाउनलोड केल्या आहेत. आता ॲक्च्युअल कोडिंगला आपण सुरुवात करणार. मग ही पहिली फाईल असते EMS ॲप्लिकेशन. ही फाईल काय करते, या फाईलचं काम काय, ते हे स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन आहे ते रन करणे. स्प्रिंग बूटचं जे ॲप्लिकेशन आहे ते रन करणे हे या फाईलचं काम. मग रन करताना तुम्ही सगळ्यात पहिली ही फाईल रन करायची, कळलं. याला राईट क्लिक करून रन करायची. एकदा याला राईट क्लिक करून रन केलं की ॲटोमॅटिक नेक्स्ट टाइम तुम्ही हे प्ले बटन रन करून ती रन करू शकता. ही एक स्टेप. दुसरी स्टेप काय, तर आता तुम्ही MySQL ची डिपेंडन्सी ॲड केलेली आहे, पण तो MySQLचा डेटाबेस त्याच्याशी कनेक्ट आपण केलेलं नाही ना. मग इथे application.properties नावाची फाईल आहे. या application.properties नावाच्या फाईलमध्ये आपण काय काय करू शकतो, तर इथे काही प्रॉपर्टीज देऊ शकतो. मग आता डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मी ऑलरेडी या नोट्समध्ये दिलेल्या आहेत. क्रिएटिंग रेस्ट API या चॅप्टरमध्ये इथे दिलेले आहेत. मग हा कोड मी कॉपी करतो डिपेंडन्सीचा आणि इथे पेस्ट करतो आणि याला इथे मी कमेंट घेतो. आता या application.properties फाईलमध्ये कमेंट कसे देतात, हॅशने, जसं तुम्ही पायथॉनमध्ये देता त्या पद्धतीने. याला कमेंट काय देतो, डेटाबेस कनेक्टिव्हिटी कोड. हा डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड. युजर नेम पासवर्ड रूट. त्याच्यानंतर ही पहिली लाईन आहे. या पहिल्या लाईनचा अर्थ काय असतो, spring.jpa.hibernate.ddl auto. इथे जर तुम्ही अपडेट शब्द दिला तर काय करणार, जर तुमच्या MySQLच्या टेबलमध्ये ऑलरेडी डेटा असेल, 4-5 रेकॉर्ड्स ॲड करून ठेवलेली असतील आणि तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन क्लोज करणार आणि पुन्हा रन करणार तेव्हा अगोदरचा डेटा तो सेव्ह करून ठेवणार आणि त्याच्यामध्येच नवीन रेकॉर्ड ॲड करणार, म्हणजे अपडेट करणार तो, कळलं. आणि अपडेटच्या ऐवजी दुसरा ऑप्शन तुम्ही दिला तिथे तर काय करणार, क्रिएट वगैरे ऑप्शन्स आहेत, कदाचित क्रिएटच होता वाटतो, चेक केलं पाहिजे. तो जर दुसरा ऑप्शन इथे जर तुम्ही दिला तर काय करणार, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन क्लोज करणार तेव्हा एक्झिस्टिंग डेटा सगळा घालवला जाणार. हां, एक्झिस्टिंग डेटा क्लिअर होणार आणि नेक्स्ट टाइम ॲप्लिकेशन रन करणार तेव्हा काय होणार, पहिल्यापासून रेकॉर्ड्स ॲड केली जाणार. त्यानंतर इथे आता URL द्यायचा आहे. आपल्या डेटाबेसचं नाव काय ते टाकायचं. मी इथे काय टाकतो, EMS टाकतो आणि याच्या पुढे एक क्वेश्चन मार्क आणि क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट इज इक्वल टू ट्रू. ही लाईन काय म्हणते, EMS नावाचा डेटाबेस जर तुमच्या MySQLमध्ये क्रिएटेड नसेल, MySQL, Oracle जो काही डेटाबेस तुम्ही वापरणार त्याच्यामध्ये जर ऑलरेडी क्रिएटेड नसेल तर काय करणार, तो EMS नावाचा डेटाबेस ऑटोमॅटिक क्रिएट करणार. क्रिएट डेटाबेस EMS असं लिहायची गरज नाही, कळलं. हे काम कोण करतं, ही प्रॉपर्टी क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट याची व्हॅल्यू ट्रू. जर डेटाबेस क्रिएट नसेल तर तो क्रिएट कर. एवढा कोड कॉपी पेस्ट केला, कळलं. कोड आपण स्वतः काय केलं का आतापर्यंत नाही, फक्त कॉपी पेस्ट केलं आणि इथे फक्त डेटाबेसचं नाव स्पेसिफाय केलं. आता महत्त्वाची स्टेप सुरू होते. आता एकदा हे ॲप्लिकेशन आपण रन करून बघूया काय एरर वगैरे येतात की नाही ते. फर्स्ट टाइम काय करायचं, इथे राईट क्लिक करून रन करायचं. तुम्ही जे काय ॲप्लिकेशनचं नाव दिलं आहे आर्टिफॅक्टमध्ये प्रोजेक्ट क्रिएट करताना XYZ दिलं असेल तर XYZ ॲप्लिकेशन असं नाव दिसणार. आपण EMS दिलं म्हणून इथे EMS ॲप्लिकेशन असं नाव दिसतं. या कन्सोलवरती अजून काहीच एरर आलेला नाही, म्हणजे डेटाबेस कनेक्टिव्हिटी वगैरे सगळं झालेलं आहे, कळलं. आता ॲक्च्युअल कोडिंगला आपण सुरुवात करणार. आतापर्यंत आपण काय केला, फक्त हा कोड कॉपी पेस्ट केला डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा. ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात केली नव्हती, आता ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करणार. मग इथे मी पहिलं काय सांगितलं तुम्हाला, पॅकेजेस बनवायची. com.example. तुमच्या प्रोजेक्टचं नाव, म्हणजे EMS ॲप्लिकेशनची फाईल तुम्ही रन करता त्याच्याच शेजारी पॅकेज बनलं पाहिजे. कोणकोणी याच्यामध्ये बनवतात, जावामध्ये, याच्यात नाही.
हा जो फोल्डर आहे ज्याच्यामध्ये EMS ॲप्लिकेशन आहे त्या फोल्डरमध्येच बनवायची. राईट क्लिक, न्यू, ते पॅकेज. काय काय पॅकेजला नाव द्यायला तुम्हाला सांगितलेलं? एंटिटी किंवा मॉडेल. त्याच्यानंतर दुसरं रिपॉझिटरी, तिसरं कंट्रोलर. ही 3 महत्त्वाची पॅकेज. कळलं? आता सुरुवात करूया एंटिटीपासून. एंटिटीमध्ये मी एक क्लास बनवतो. एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम आहे म्हणून एम्प्लॉई नावाचा क्लास. कळलं? तसंच रिपॉझिटरीमध्ये इंटरफेस बनवायचा. इथे इंटरफेस सिलेक्ट करतो, EMP रिपॉझिटरी. त्याच्यानंतर एक कंट्रोलरसुद्धा बनवतो कंट्रोलर पॅकेजमध्ये, EMP कंट्रोलर. अशा 3 फाईल्स मी बनवल्या, एंटिटी, रिपॉझिटरी आणि कंट्रोलर. याच्यामध्ये एंटिटी आणि कंट्रोलर हे क्लास असणार आणि रिपॉझिटरी हा इंटरफेस असणार. एवढं कळलं? आता पहिली आपण एंटिटी बनवूया. जिथे मी एंटिटी बनवणार त्याच्यावरती डोक्यावरती ॲनोटेशन काय देणार? एंटिटी. कळलं? रिपॉझिटरी बनवणार तर रिपॉझिटरीच्या डोक्यावरती काय देणार? इथे ॲनोटेशन रिपॉझिटरी. जिथे कंट्रोलर बनवणार त्या कंट्रोलरच्या वरती इथे ॲनोटेशन काय देणार? कंट्रोलर. एवढं समजलं? आता याच्यामध्ये सगळ्यांना ॲनोटेशन देऊन टाकली. आता याच्यामध्ये मी काही प्रॉपर्टीज घेतो. पहिला एम्प्लॉईचा ID. आता इथे मी स्मॉलमध्ये लॉंग घेऊ शकतो डेटा टाईप आणि कॅपिटलमध्ये सुद्धा घेऊ शकतो. मग यांच्यामध्ये फरक काय? तर कॅपिटलवाला जर लॉंग डेटा टाईप घेतला तर त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू सुद्धा स्टोअर होऊ शकते, असा याचा अर्थ. कळलं? स्मॉलमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर करायची नसेल तर स्मॉलमध्ये सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम, एम्प्लॉईचं नाव. त्याच्यानंतर काय होतं? आणि काय होतं? बर्थ डेट होती ना? हां, काय होतं? सॅलरी होती. डबल सॅलरी. डबल आणि फ्लोट याच्यामध्ये जास्त प्रिसिजन कोणाला असतं? डबलमध्ये जास्त प्रिसिजन. मग ज्या ज्या ठिकाणी करन्सी रिलेटेड ऑपरेशन्स आहेत त्या ठिकाणी डबल वापरायचा डेटा टाईप. त्याच्यानंतर अजून काय होतं? डेट ऑफ बर्थ. लोकल डेट नावाचा क्लास आहे, तो ॲज अ डेटा टाईप म्हणून आपण वापरणार डेट ऑफ बर्थसाठी. त्याच्यानंतर अजून काय? डेजिग्नेशन. आता डेजिग्नेशन आहे ते ॲक्च्युअल डेजिग्नेशन स्टोअर करण्याऐवजी आपण त्या डेजिग्नेशनचा ID स्टोअर करणार, जेणेकरून कमी स्पेस ऑक्युपाय करेल मेमरीमध्ये. ID डेजिग्नेशन. जर इथे नल व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर तुम्ही इथे हा इंटिजर वापरू शकता, कॅपिटलवाला. कळलं ना? नल व्हॅल्यूची जर गरज नसेल तर तुम्ही काय करू शकता? स्मॉलवाले वापरू शकता. कळलं? इथे सुद्धा स्मॉलवाला वापरू शकता. पण लोकल डेट हा क्लास आहे इथे, मग हा कॅपिटलच ह्याचं लेटर म्हणजे कॅपिटल लेटरनेच सुरू होणार, क्लास आहे म्हणून. क्लासचं नाव, इंटरफेसचं नाव कॅपिटल लेटरने सुरू होतं. ID डेजिग्नेशन झालं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं? एक्सटेन्शन. हे आपण इमेज अपलोडिंगच्या वेळेला बघूया. आधी एवढं बघूया. हे झालं. याच्यानंतर ही जी काही ॲट्रिब्यूट्स दिली आहे त्या ॲट्रिब्यूट्समध्ये मला प्रायमरी की कोणाला बनवायचं आहे? तर याला प्रायमरी की बनवायचं आहे. मग मी इथे @ID हे ॲनोटेशन देतो. @ID ॲनोटेशन दिल्यानंतर तो काय करणार? एम्प्लॉई नावाची एंटिटी बनवणार डेटाबेसमध्ये. एंटिटी म्हणजेच काय? रिलेशन बनवणार, म्हणजेच काय? टेबल बनवणार. त्या टेबलमध्ये ID, नेम, सॅलरी, डेट ऑफ बर्थ आणि ID डेजिग्नेशन नावाचे कॉलम्स बनवणार. आणि त्या कॉलम्समध्ये जो ID असणार त्याला तो प्रायमरी की बनवणार. प्रायमरी की म्हणजे काय असते? प्रायमरी की अशी की असते जी रिपीट होत नाही. प्रायमरी की हा कन्स्ट्रेंट आपण ज्या कॉलमला देतो त्या कॉलमची व्हॅल्यू रिपीट होत नाही, म्हणजे युनिक असते. प्लस त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही. परंतु युनिक की जर दिली तर त्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. प्रायमरी की आणि युनिक की मधला फरक काय? तर प्रायमरी की आणि युनिक की हे दोन्ही काय करतात? युनिक इंडेक्स स्टोअर करतात, रिपीट होऊ देणार नाहीत. फरक काय? तर युनिक कीमध्ये नल व्हॅल्यू राहू शकते, प्रायमरी कीमध्ये नल व्हॅल्यू राहू शकत नाही. एवढासाच फरक. मग हे झालं. आता ही प्रायमरी की याला बनवणार तो. पण आता ही जी प्रायमरी की आहे ती आपण मॅन्युअली टाईप करणार की ॲटोमॅटिक त्याने जनरेट केली पाहिजे? तर ॲटोमॅटिक जनरेट केली पाहिजे. मग ॲटोमॅटिक जनरेट केली पाहिजे त्याच्यासाठी ॲनोटेशन काय शिकवलं होतं तुम्हाला? जनरेटेड व्हॅल्यू. कळलं?
मग त्याच्यानंतर इथे आपण स्ट्रॅटेजी देतो. ऑटो जर दिली तो ॲटोमॅटिक क्रिएट करणार सिक्वेन्स 1 2 3 4 5. समजा हे एम्प्लॉई नावाचं टेबल आहे, दुसरं प्रोजेक्ट नावाचं टेबल आहे. मग हा काय करणार, जनरेटेड व्हॅल्यूची इथे जर जनरेशन टाईप आपण ऑटो दिला तर सगळ्या टेबलसाठी एकच सिक्वेन्स वापरणार. म्हणजे समजा एम्प्लॉई टेबलमध्ये त्यांनी 3 एम्प्लॉईसाठी 1 2 3 हा आय डी वापरला, 1 2 3 ऑटोमॅटिक आय डी जनरेट केला. मग प्रोजेक्ट टेबलमध्ये काय करणार, 1 2 3 करणार नाही, 4 5 6 करणार. कळलं. पुन्हा एम्प्लॉई टेबलमध्ये 4था 5वा 6वा एम्प्लॉई ॲड केल्यावर काय करणार, 7 8 9 असं करणार. म्हणजे सगळ्या टेबलसाठी एकच सिक्वेन्स वापरणार. मग आपल्याला तसं नको आहे, आपल्याला या टेबलसाठी सेपरेट सिक्वेन्स बनवायची आहे. मग ती सिक्वेन्स आपण कशी देऊ शकतो, इथे सिक्वेन्स जनरेटर नेम इज इक्वल टू, मी इथे काय देतो EMP_SEQ आणि इथे काय देणार मी, जनरेशन टाईप सिक्वेन्स. कळलं. आणि त्या सिक्वेन्सचं नाव काय देणार, हां सॉरी, जनरेटर इज इक्वल टू जनरेटरचं नाव काय देणार, इथे जे नाव दिलं आहे ते. कळलं का. मग या नावाची तो सिक्वेन्स बनवणार आणि ही सिक्वेन्स फक्त एम्प्लॉईसाठी वापरणार, बाकी कोणासाठी वापरणार नाही. असंच तुम्ही प्रोजेक्टसाठी सिक्वेन्स बनवू शकता, project_SEQ सिक्वेन्स. हे झालं. आता इथे आपण गेटर सेटर मेथड्स बनवूया. अल्ट इन्सर्ट दाबलं आणि इथे आधी कन्स्ट्रक्टर बनवूया. कन्स्ट्रक्टर या सगळ्या फील्डसाठी मी काय करतो, कन्स्ट्रक्टर बनवतो. सगळ्या फील्डसाठी कन्स्ट्रक्टर बनवला. त्याच्यानंतर खाली या सगळ्या फील्डसाठी गेटर सेटर मेथड बनवतो आणि गेटर सेटर मेथड बनवल्या. त्याचप्रमाणे एक toString नावाची मेथड बनवतो. या 3 गोष्टी बनवल्या, कन्स्ट्रक्टर, गेटर सेटर आणि toString. मग यांचा उपयोग काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आज आपण हे रिव्हिजन बघतोय. तर एंटिटी माझी बनवून झाली. कळलं. आता पुढचा पार्ट रिपॉझिटरी. रिपॉझिटरी बनवायचं काम एकदम सोपं आहे. एक्सटेंड करणार, कोणाला एक्सटेंड करणार, तर JPA रिपॉझिटरी नावाच्या इंटरफेसला एक्सटेंड करणार. मग इथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये आपण 2 गोष्टी पास करणार. पहिली गोष्ट म्हणजे ही रिपॉझिटरी आपण ज्या एंटिटीसाठी बनवतोय त्या एंटिटीचं नाव काय आहे, एम्प्लॉई. आणि त्या एंटिटीचा जो हे आहे डेटा टाईप, सॉरी एंटिटीची जी प्रायमरी की आहे त्याचा डेटा टाईप. एंटिटीची प्रायमरी की कोण आहे, लॉंग आहे, सॉरी ID आहे, बरोबर. IDचा डेटा टाईप काय आहे, लॉंग आहे. म्हणून मी इथे काय देणार, लॉंग. कळलं. इथे जर मी स्मॉलमध्ये लॉंग दिलं तर काय एरर दाखवतोय तो, टाईप आर्ग्युमेंट कॅनॉट बी प्रिमिटिव्ह टाईप. प्रिमिटिव्ह टाईप नको वापरू म्हणतो, जी नल होल्ड करू शकते अशा टाईपचा इथे वापरा म्हणतो. एवढं समजलं. म्हणून तुम्ही जे काय ID आहे ते इथे हे कॅपिटलवाले दिले तरी चालतात. मग याच्यासाठी आता ज्या ठिकाणी इथे लॉंग आलं आहे स्मॉलमध्ये त्या ठिकाणी मला कॅपिटल करायचं आहे सगळीकडे. ज्या ठिकाणी स्मॉलमध्ये लॉंग आलं आहे त्या ठिकाणी मला कॅपिटल करायचं आहे. तर मी काय करणार, कंट्रोल आणि R दाबणार. कशासाठी वापरलं जातं, रिप्लेससाठी. मग ज्या ठिकाणी स्मॉलमध्ये लॉंग आहे त्या ठिकाणी कॅपिटलवालं लॉंग कर, रिप्लेस ऑल केलं त्याने.